आई गणपती आले. गणपती बाप्पा मोरया. गणरायाच्या आगमनाने सगळीकडे जे काही उत्सवाचं वातावरण रंगलंय त्याला जगात कुठेच तोड नाही. आणि माझ्यासारखी बरीच मंडळी गणपतीची वर्षभर वाट बघतात. आरतीला ती येणार म्हणून नाही, बाप्पावरचं प्रेम कारण आहे. असो, आज सांगणार आहे की बाप्पा आल्यानंतर 10 दिवसांनी किंवा 1.5, 5, 7 दिवसांनी विसर्जन का करतात. आम सॉरी, आजच बाप्पा आले आणि मी विसर्जनाचं बोलतोय, पण त्यामागेही शास्त्र आहे. बाप्पा हा सर्व शुभ कार्यांचा कर्ता आणि विघ्नांचा हर्ता मानला जातो. बाप्पा आणून त्याचं विसर्जन करणं यामागचं शास्त्र आपल्याला शिकवतं की या धर्तीवर येणाऱ्या प्रत्येकाला परत जावं लागतं. जन्म आहे त्याला मृत्यूही आहे. बाप्पाचं विसर्जन हे समुद्रात केलं जातं, कारण समुद्र अनंत अनादी आहे, म्हणजे ते विश्वाचं प्रतीक आहे. आणि बाप्पाला विसर्जित करणं हे मुक्ती मोक्षाचं प्रतीक आहे. आपल्या पूर्वजांनी आणि शास्त्राने बाप्पा इतक्याच देखण्या पद्धतीने आपल्याला हे अनादी सत्य सांगितलंय. कळलं? बोला गणपती बाप्पा मोरया.